नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पी एम आवाज योजना. पी एम आवाज योजनेचे रजिस्ट्रेशन आपण कशा प्रकारे करायचे आणि त्याचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे आणि त्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत आणि त्याचा फॉर्म आपण कुठे भरायचा आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो मित्रांनो. चला तर मित्रांनो, पी एम आवाज योजना अंतर्गत अर्ज आणि त्याखालील कागदपत्रांची आवश्यकता. तर बघा, आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर निवास प्रमाणपत्र, त्यानंतर परिवारचं फॅमिली संमतीपत्र लागणार आहे, त्यानंतर वयाचा दाखला लागणार आहे, त्यानंतर पासबुक लागणार आहे, त्यानंतर पासपोर्ट लागणार आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लागला आहे मित्रांनो. मोबाईल नंबर का लागतो मित्रांनो? कारण की तुम्हाला तसा मेसेज येतो की तुमचा अर्ज हा म्हणजे तुमचा अर्ज जो भरणार आहोत आपण, तो अर्ज मंजूर झाला आहे किंवा रिजेक्ट झाला आहे, त्याबद्दल आपल्याला मोबाईल नंबर हा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्डसुद्धा लागणार आहे, रेशन कार्ड, या सर्व बाबी आपल्याला लागणार आहेत. रेशन कार्ड का लागतं की आपल्याला फॅमिलीमधला जो मेंबर आहे, मेन प्रमुख, त्याचा आपल्याला अर्ज हा भरावा लागतो. फॅमिलीचा जो प्रमुख असतो तोच हा या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला फॅमिलीचा जो मेन आहे, त्यामुळे आपल्याला रेशन कार्ड कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे बघूया पी एम आवाज योजना अर्ज कसा करावा मित्रांनो. सर्वात पहिले आपल्याला पी एम आवाज योजना अधिकृत वेबसाईटवर जायचे. त्यानंतर आपल्याला होम पेजवर बघा ऑनलाईन अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर नवीन नोंदणी या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर आता तुम्हाला एक नवा फॉर्म उघडेल, त्याची संपूर्ण माहिती भरायची. आपल्याला नाव, आपलं वय, त्यानंतर आपल्याला सर्व डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर आपले डॉक्युमेंट्स स्कॅन करायचे आणि तिथे अपलोड करायचे. त्यानंतर सर्व माहिती योग्य भरल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्ज पुन्हा पहा. आपल्याला परत अर्ज बघायचे आहे, आपली सगळी माहिती बरोबर आहे की नाही. त्यानंतर आपल्याला अर्ज हा सबमिट करायचा मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण हा अर्ज करायचा आहे. कशासाठी? पी एम आवाज योजनेसाठी. तर या ठिकाणी सर्व माहिती आपल्याला लिहायची. आणि जर तुम्हाला याबद्दल व्हिडिओ पाहिजे तर तसं कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल मित्रांनो की आपण कशा प्रकारे अर्ज करायचे आहे पी एम आवाज योजनेसाठी. तर या प्रोसेसने आपल्याला अर्ज करायचे म्हणजे स्टेप बाय स्टेप. त्यानंतर पुढे आपण बघूया मित्रांनो. तर पी एम आवाज जी योजना आहे, तर या योजनेसाठी आपल्याला बघा पुढं पी एम आवाज योजनेत पात्रता काय असणार आहे. तर या ठिकाणी बघा पात्रता जो आहे तो सिटिझन जो आहे तो भारताचा असला पाहिजे. त्यानंतर त्याचे ओळखपत्र म्हणजे निवास प्रमाणपत्र आवश्यक पाहिजे. त्यानंतर बघा आपल्याला जो अर्ज करणार आहे तो परिवाराचा मुख्य व्यक्ती पाहिजे. त्यानंतर बघा त्या परिवारातली इन्कम जो आहे तो 1 लाखापेक्षा कमी पाहिजे. त्यानंतर परिवाराचा विकास म्हणजे या ठिकाणी बघा आधार कार्ड म्हणजे तुमचं रेशन कार्डधारक प्राथमिकता दिली जाते. म्हणजे तुमच्याकडे जर ते पिवळं कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल त्याला पहिले प्राथमिकता या ठिकाणी भेटणार आपल्याला. तर अशा प्रकारे या ठिकाणी पी एम आवाज योजनेसाठी पात्रता ही असणार आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे ही पात्रता असेल तर तुम्ही नक्की अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो. तर पुढे पाहूया आपण की या योजनेसाठी आपल्याला किती रक्कम ही भेटणार आहे मित्रांनो. तर बघा ग्रामीण क्षेत्रासाठी बघा 1,20,000पर्यंत राशी आपल्याला भेटते आणि त्यानंतर बघा 30,000 रुपयाची आपल्याला मजुरीसाठी भेटते. असे टोटल आपल्याला 1.5 लाख रुपये हे ग्रामीण क्षेत्रासाठी भेटणार आहे मित्रांनो. तर पी एम आवाज योजनेची वैशिष्ट्य आपण खाली पाहूया. या ठिकाणी बघा अर्ज प्रक्रिया निःशुल्क आहे. त्यानंतर मदत आर्थिक लाभार्थी बँक खाते मध्ये भेटते आपल्याला. त्यानंतर महिला पुरुष दोघंही अप्लाय करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी बघा ही योजना 2027पर्यंत वाढवली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी एवढी वैशिष्ट्य या योजनेची आहे, इथं कुठल्याही प्रकारची अट नाही, कोणीही अर्ज करू शकतो. फक्त तो फॅमिलीमधला मुख्य व्यक्ती पाहिजे, ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन जरूर दाबा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.